मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो, कारण की निफ्टीची उद्या वीकली एक्सपायरी आहे। वीकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने मोमेंटम कॅप्चर करू शकतो याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओव्हरऑल मार्केट बघितलं असेल तर निफ्टीमध्ये आपल्याला बाइंग बघायला मिळालेलं आहे आणि बँक निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळालेलं आहे। म्हणजे दोन्ही इंडायसेस अपोजिट डायरेक्शनला ट्रेड करताना दिसलेले आहेत आणि दोन्ही इंडायसेसने जे काही क्लोजिंग आहे ते क्लोजिंग एकदम अपोजिट साईडला दिलेलं आहे। म्हणजे निफ्टीने जे काही क्लोजिंग आहे ते हायर साईडला दिलेलं आहे आणि जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीने जे काही क्लोजिंग दिले ते लोअर साईडला क्लोजिंग दिलेलं आहे। म्हणजे मार्केटमध्ये जे काही दोन्ही इंडायसेस होते ते दोन्ही इंडायसेस अपोजिट डायरेक्शनला ट्रेड करताना आपल्याला दिसले आहेत। आणि ज्यावेळेस असा सिनारिओ मार्केटमध्ये होतो त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं खूप किचकट होतं। मार्केटमध्ये जे काही मोमेंटम असतं ते मोमेंटम आपल्याला व्यवस्थितपणे पकडता येत नाही आणि मेजॉरिटी टाइम ह्या अशा सिच्युएशनमध्ये जे काही स्टॉप लॉसेस असतात ते स्टॉप लॉसेस ट्रिगर होतात। त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना दोन्ही इंडायसेस कशा पद्धतीने ट्रेड करत आहेत, दोन्ही इंडायसेस कशा पद्धतीने वर्क करत आहेत हे पण बघणं गरजेचं असतं आणि त्याच्यासोबत तुमचे स्टॉप लॉस, तुमचे टार्गेट, तुमचं प्रॉफिट बुकिंग याच्यावरती पण लक्ष देणं खूप गरजेचं असतं। तर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला 177 अंकांची घसरण बघायला मिळाली आणि बँक निफ्टी हा 46,834 ला क्लोज झाला। निफ्टीमध्ये 82 अंकांची तेजी बघायला मिळाली। निफ्टी हा 20,937 ला क्लोज झाला। निफ्टीने त्याचा लाईफ टाइम हाय आज तयार केलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला एक ज्यावेळेस गॅप ऑफ ओपनिंग झालं त्या गॅप ऑफ ओपनिंग नंतर बँक निफ्टीमध्ये पण एक कंटिन्युअसली सेलिंग बघायला मिळाली। म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठं हायर साईडला मार्केट जायचा प्रयत्न करते, कंटिन्युअसली गॅप ऑफ ओपन होऊन मार्केट हायर साईडला जाते, पण मार्केटमध्ये कुठं ना कुठं सेलिंग येते। पण हे सेलिंग वीक आहे, ह्या सेलिंगमध्ये एवढं प्रेशर नाही आहे। जोपर्यंत मार्केटमध्ये प्रॉपर प्राइस ऍक्शन तयार होत नाही, जोपर्यंत चार्ट पॅटर्न प्रॉपर तयार होत नाही किंवा ट्रेंड रिव्हर्सलचे पॅटर्न जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये सेलिंग करायचं नाही किंवा मार्केटमध्ये कंटिन्युअसली बाईंग पण करायचं नाही। जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटी आहे त्या 20% आणायचे किंवा तुम्ही जर 10 लॉटवर काम करत असाल किंवा 20 लॉटवर काम करत असाल तर तुम्हाला तिथं 2 किंवा 4 लॉटवर काम करायचं। अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये चेंज करायचं आहे। मार्केट कुठं पण ओपन होऊ द्या, कशा पद्धतीने पण जाऊ देत, त्यावेळेस तुम्हाला मार्केटसोबत फाईट करायचं नाही। तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमची स्वतःची काय ट्रेडिंग स्टाईल आहे त्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये काय करायचे, चेंजेस करायचे। जर तुम्ही बँक निफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर चार्ट ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीमध्ये ही ट्रेंड लाईन एक रेजिस्टन्सचं काम करत आहे। ही ट्रेंड लाईन जोपर्यंत आता ब्रेकआउट देणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला हायर साईडला टार्गेट बघायला मिळणार नाही आणि लोअर साईडला जर ऑब्झर्व केलं तर बँक निफ्टीसाठी 46,700 ते 46,800 हा जो काही एरिया हा एक सपोर्टचं काम करत आहे। म्हणजे ह्या लेवलच्या खाली मार्केटमध्ये तुम्हाला एक सेलिंग बघायला मिळू शकतं। 46,800च्या खाली मार्केटमध्ये थोडंफार किंवा 46,700च्या खाली मार्केटमध्ये थोडंफार सेलिंग बघायला मिळू शकतं आणि 46,955च्या वरती मार्केटमध्ये बाईंग बघायला मिळू शकतं। तर मार्केटमध्ये आता बँक निफ्टीमध्ये स्पेशली 2 हर्डल आहेत। पहिला आहे ते 47,000 ही एक राऊंड फिगर आणि त्यानंतर जे काही आजची जी काही कॅन्डल तयार झाली ही कॅन्डल जे काही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल आहे एक स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल आहे। त्यामुळे मार्केट जोपर्यंत ह्या कॅन्डलच्या वरती जाणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक नवीन मोमेंटम आपल्याला बघायला मिळणार नाही। म्हणजे जरी मार्केट उद्या बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर 46,950 960च्या वरती जरी ट्रेड करायला चालू झालं तर पहिलं छोटंसं टार्गेट तुम्हाला 47,022 47,030 पर्यंत ठेवायचं आहे आणि त्यानंतर जर ह्या एरियामध्ये बँक निफ्टी कन्सोलिडेट केला 47,055 ते 47,100 ह्या एरियामध्ये जर बँक निफ्टीनं कन्सोलिडेशन करून ही रेंज जर हायर साईडला ब्रेक केली तरच तुम्हाला बँक निफ्टी 47,200 47,300 ह्या लेवलकडे जाताना दिसू शकतो। पण त्यासाठी मार्केटनं फ्लॅट ओपन होणं गरजेचं आहे। जर मार्केट फ्लॅट न ओपन होता गॅप ओपन झाला तर मार्केटसाठी हा जो काही एरिया आहे एक एरिया रेजिस्टन्सचं काम करणार आहे। जर ह्या एरियाच्या वरती जायचं असेल तर मार्केटला पहिल्या 5 मिनिटात जी काही कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या हायच्या कंटिन्युअसली वरती ट्रेड करणं गरजेचं आहे किंवा जो काही प्राइस ऍक्शन आहे तो प्राइस ऍक्शन पॉझिटिव्ह तयार करून मार्केटमध्ये हायर हाय करत जर मार्केट बँक निफ्टी जायला चालू झाला तरच तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला ट्रेड बघायला मिळू शकतो। बँक निफ्टी जर उद्या जास्त गॅपअप किंवा गॅपडाऊन न ओपन होता फ्लॅट ओपन झाला तर त्यावेळेस तुम्हाला एक चांगला ट्रेड बघायला मिळेल। त्यावेळेस जर 46,955च्या वरती बँक निफ्टी जायला चालू झाला तर तुम्हाला एक कॉल साईडचा ट्रेड बघायला मिळू शकतो। त्यावेळेस तुम्हाला 47,030 हे पहिलं टार्गेट असेल, दुसरं टार्गेट 47,100 आणि तिसरं टार्गेट हे 47,200 3 टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात। जर बँक निफ्टीमध्ये तुम्ही कॉल साईडला ट्रेड करणार असाल तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस टाईटली ट्रेल करायचं आहे, टाईटली तुम्हाला तुमच्या स्टॉप लॉसवरती काम करायचं आहे। जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जोपर्यंत 46,722 या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनवरती ट्रेड करायचं नाही। तर 46,722 नंतर बँक निफ्टीमध्ये जो काही महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 46,650च्या खाली बँक निफ्टीमध्ये गॅप पेंडिंग आहे, तो गॅप परत फिल करायचं काम बँक निफ्टी करू शकतो। त्यामुळे बँक निफ्टी कुठं ओपन होतं हे बघणं गरजेचं आहे। जर बँक निफ्टी गॅपडाऊनच ओपन झाला म्हणजे 46,500 46,400 या लेवलला गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार होईल किंवा एखादा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला किंवा मार्केटमधलं जे काही सेलिंग आहे त्या सेलिंग नंतर एखादा
एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल हॅमर कॅन्डल जर तयार झाली तर तुम्हाला तिथं मार्केटमध्ये बाईंग करायचं आहे. परत बँक निफ्टीमध्ये 100 ते 150 पॉईंटची अपसाईडची रॅली तुम्हाला तिथं कॅप्चर करता येऊ शकते. तर उद्या काय की निफ्टीची एक्सपायरी, ह्या निफ्टी एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने ट्रेड करतो हे बघूया. कारण की निफ्टीमध्ये जो काही आज प्राइस ॲक्शन तयार झाले तर निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन तयार होताना दिसतंय. जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला आणि जर 20,970च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर परत बँक निफ्टीमध्ये एक हायर साईडची एक रॅली बघायला मिळू शकते. त्यावेळेस पहिलं टार्गेट हे 21,010 पर्यंत असू शकतं. म्हणजे निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला आणि जर 20,960 970च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट तुम्हाला 30 ते 40 पॉईंटचं ठेवायचं आहे. त्यावेळेस तुमचा जो काही स्टॉप लॉस असणार तो स्टॉप लॉस तुम्हाला फक्त आणि फक्त 30 ते 35 पॉईंटचा ठेवायचा आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला टार्गेट हे 40 ते 60 पॉईंटच्या दरम्यानचं ठेवायचं. म्हणजे 1:1 रेशोवरती तुम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे पहिलं टार्गेट ज्यावेळेस 21,000 पर्यंत जर निफ्टी गेला तर इथं पहिलं जे काही तुमचं प्रॉफिट बुकिंग ते प्रॉफिट बुकिंग करा आणि त्यानंतर जर 21,000च्या वरती कंटिन्युअसली निफ्टी दुपारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12:30-1 नंतर जर ट्रेड करायला चालू झाला तर परत निफ्टी 21,040 आणि 21,070 ह्या लेवलकडे जाताना दिसू शकतो. निफ्टीमध्ये जे काही आज प्राइस ॲक्शन तयार झालं त्यामध्ये निफ्टीने जो काही काल गॅप क्रिएट केला तो गॅप फिल केला आणि त्यानंतर कंटिन्युअसली निफ्टी हायर साईडला गेला आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये बायर स्ट्रेंथ जास्त आहे. जोपर्यंत निफ्टी आता 20,850 किंवा 20,822 या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होणार नाहीत. तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जर निफ्टी उद्या गॅप अप ओपन झाला, जर निफ्टीमध्ये जर 21,000च्या दरम्यान जर निफ्टी गॅप अप ओपन झाला तर निफ्टीमध्ये इथं मार्केटने जर डबल टॉप फॉर्मेशन करून जर लोअर लो खरंच जर मार्केट खाली आलं तर तुम्हाला निफ्टीमध्ये सेलिंग करायचं. त्यावेळेस निफ्टी हा 20,900 आणि 20,880 या लेवलकडे येताना दिसू शकेल. आणि जर निफ्टीनं 20,822 ही लेवल होल्ड नाही केली तर निफ्टीमध्ये परत तुम्हाला एक सरप्लस 40 ते 50 पॉईंटचं सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे निफ्टी कुठं ओपन होतो, कशा पद्धतीने ओपन होतो हे बघणं खूप गरजेचं आहे. जर निफ्टी गॅपडाऊनच ओपन झाला म्हणजे 70-80 पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर निफ्टीसाठी 20,822 ते 20,850 हा एरिया एक सपोर्टचं काम करणार. त्यामुळे जर इथं पहिली कॅन्डल जर हॅमर कॅन्डल तयार झाली तर आणि निफ्टी नंतर ह्या हॅमरच्या हायच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टी परत 20,920 आणि 20,960 या लेवलकडे येताना दिसू शकतो. त्यामुळे निफ्टी कुठं ओपन होतो, कशा पद्धतीने ओपन होतो, प्राइस कशा पद्धतीने मेंटेन करतो हे बघणं खूप गरजेचं आहे. जर दुपारी 12:30-1 नंतर जर निफ्टी 20,970च्या वरती जात असेल तर तुम्ही कॉल साईडचा विचार करा आणि जर 12:30-1 नंतर जर निफ्टी 20,822च्या खाली जात असेल तर तुम्ही पुट साईडचा विचार करू शकता. तर मित्रांनो, मार्केटमध्ये सध्या व्हॉलेटिलिटी खूप आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लॉट साईजवरती काम करा, स्टॉप लॉसवरती काम करा आणि प्रॉफिट बुकिंगवरती भर द्या. त्यामुळे तुमचं जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट तुम्ही लॉक करायला शिका, तरच तुम्हाला मार्केटमध्ये आता सस्टेन होता येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.